हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ चॅनल तक्षू टेस्टी बाईट. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 हेल्दी स्मूदी रेसिपी. सो आपली फर्स्ट रेसिपी आहे पोमेग्रॅनेट बनाना स्मूदी. त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी डाळिंबाचे दाणे घ्यायचे, त्यातलं प्रॉपर रस काढून घ्यायचा आहे. एक पिकलेली केळी त्यात टाकायची आहे आणि 2-3 तास भिजत घातलेले आधी काजू बदाम या किशमिश तुम्हाला ॲड करायचं आहे. त्यानंतर थोडं अर्धा कप मिल्क ॲड करून त्याला स्मूथ असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि अजून तुम्हाला क्रीमी टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही त्यात दहीसुद्धा ॲड करू शकता. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन्स, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. आपली सेकंड रेसिपी आहे स्ट्रॉबेरी स्मूदी. त्यासाठी तुम्हाला धुतलेली स्ट्रॉबेरी घ्यायची आहे आधी आणि ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दूध ॲड करायचं आहे आणि 2-3 तास भिजत घातलेले आधी ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. मी त्यात अंजीरसुद्धा घातलं होतं आणि त्यानंतर त्यात थोडं एक्स्ट्रा स्वीटनेससाठी मी हाफ केळी पण ॲड केली होती. त्याला प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं आहे. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, म्हणून ही स्मूदी मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी, त्वचेसाठी आणि पचनासाठी खूप फायदेशीर असते. अशा प्रकारे आपली सेकंड रेसिपी तयार आहे आणि तक्षूला तर खूप आवडते रेसिपी. तुमच्या बेबीलाही नक्की आवडणार. सो प्लीज ट्राय करा ही रेसिपी घरी. आपली थर्ड स्मूदी रेसिपी आहे मस्कमेलन स्मूदी. खरबूजमध्ये ऑलरेडी पाणी भरपूर प्रमाणात असतं, म्हणून ही स्मूदी उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि थंडाव्या देण्यासाठी खूप फायदेशीर असते. तक्षूला इथं ही स्मूदी खूप आवडते आणि मी तिला द्यायचा प्रयत्न करते उन्हाळ्यामध्ये. त्यासाठी आपल्याला खरबूजचे काही पीसेस प्रॉपर कट करून घ्यायचे आहेत आणि त्यात 2-3 तास भिजत घातलेले आधी काजू, खजूर वगैरे पण तुम्ही ॲड करू शकतात एक्स्ट्रा स्वीटनेससाठी. मी काजू आणि किशमिश वगैरे ॲड केले होते त्यात. खरबूजमध्ये फायबर असतात, त्यामुळे बाळाचे पचनसुद्धा सुधारते. त्याच प्रकारे खरबूज हे तुमच्या बाळाची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी खरबूज चांगले असते. अशा प्रकारे अर्धा कप मिल्क ॲड करून तुम्ही ते प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचे. काजूने त्याला खूप छान क्रीमी टेक्स्चर येणार. उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंड, पौष्टिक आणि टेस्टी खायला आणि प्यायलासुद्धा आवडतं. सो तुम्ही उन्हाळ्यामध्ये बेबीला 3 हेल्दी समर स्मूदी देऊ शकतात. यात कुठलीही साखर ॲड केलेली नाही आहे. यात नॅचरल स्वीटनेस आहे. तुमच्या बाळाला तर खूप आवडणार. सो ट्राय करा. अशा प्रकारे मी अजून 3 हेल्दी फ्रूट स्मूदी रेसिपीज घेऊन येणार आहे. सो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.